जेव्हा विष्णुरामाचं स्मरण कराल तेव्हा स्वामींची श्रीमूर्ती सावळ्या रंगाची कृष्ण महाराजांप्रमाणे कृष्ण महाराजांप्रमाणे खांद्यावर केस आहे, परंतु श्रीकृष्ण महाराजांचा उपाधी मंत्र अवतार आहे असं स्वामी सांगतात. त्यामुळे खांद्यावर ते धोत्र आलेलं आहे, उत्तरासारखे धोत्र नेसले असते. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही वाटे पोहा पुढे यात्रेकडे चालत एक वाटा मागे मध्ये गोसावी दोन्हीच्या मध्ये गोसावी आहे. दोन्ही भागी पोगासारखी देवगिरीवरी शीघ्र विजय करीतासाठी दोन्ही भागी पौभा सारून दोन्ही बाजूला यात्रेकडे सारून मध्ये भागी शीघ्र विजय करीतासाठी जसं ठेवून द्यायचा जसं ठेवून द्यायचा तरी पर्वताचा अधोपरी करवंदीची जाळी पर्वताच्या अधोपरी म्हणजे मध्यभागी करवंदीची जाळी करवंदाची जाळी आहे. ते श्री दत्तात्रेय प्रभू व्याघ्राचा प्रतिभाषिक वेश धरून व्याघ्राप्रमाणे पूर्वाभिमुख ठाण मांडवणी पूर्व दिशेला मुख करून बसलेले आहेत. एक श्रीकर भारस्थळी देवनी असे म्हणताय श्री दत्तात्रेय प्रभू. तुम्ही कल्पना करताय का कसा श्रीकर आहे देवाचा? विड्याळावाली पण ते श्री चक्रपाणी महाराजांची वाट बघताय. तवा आमचे गोसावी आले श्री चक्रपाणी महाराज. अवचित अचानक श्री दत्तात्रेय प्रभू झाडी मधून विजय केले. विजय करतात. कशी दिली? वाघाची रणगाडी येते का कोणाला? आपले वाघ बसलेले इथं. हाके सरिसा लोकू भयचकित होत साता. हाके सरिसा लोकू भयचकित होत साता. वागुरे वागू मनोनी पुढी लोकू पुढा पळाला. वागुरे वागू मनोनी पुढील लोक पुढा पळाला. पुढचे लोक पुढे पळाले, पाठीमागचे पाठीमागे पळाले. मग लोकू म्हणे ब्राह्मण वाघे खाल्ला. ब्राह्मणाला वाघाने खाल्लं. श्री दत्तात्रेय प्रभू गोसावी व्याघ्र वेगे वाक देवनी तपेटवरती उभारुनी ती पायी चालले. चपेट वर उचललेली आहे, जेवढा वर उचललेला आहे असा आशीर्वाद देण्याकरता. आणि ती पायी चालले, 3 पायावर चालू लागले. पुढा उभे राहिले, उभे राहतात पुढा. दोन्ही देवा भेटी झाली, दोन्ही अवताराची भेट झाली. श्रीमूर्ती चौडा ठेविला श्रीमुखावर. श्रीमुख मिळविले उभे अवतार आहे. प्रकाश पडिला, प्रकाश निघाला. तेजा आमचा